मित्रांनो नमस्कार। आज दिनांक 12 नोव्हेंबर 2025। तर आपण आपल्या कापसाच्या प्लॉटमध्ये आहोत आणि इथे आपण जे सोयाबीन टोकन पद्धतीने लागवड केली होती अर्धा एकरमध्ये, तिथे मित्रांनो फुले दुर्वा आपण लावला होता, परंतु त्यात खूप कमी उत्पादन झालं। आपल्याला 2 कट्टे निघाले फक्त, म्हणजे जवळपास 1.25 क्विंटल उत्पादन झालं। तर त्यामध्ये आपल्याला तोटा झालेला आहे मित्रांनो, कारण की फुले दुर्वा हे शेंगाच भरली नव्हती मित्रांनो। झाड आपलं बनलं होतं, भरपूर शेंगा होत्या, परंतु शेंगा आपल्या पोचट राहिल्या, म्हणजे दानाच भरला नाही। तर आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ करत आहोत, तर ते झालं। आता आपण इथे मित्रांनो आपलं कलिंगड लागवड करायचा हे होतं मित्रांनो, नियोजन होतं, परंतु ते सुद्धा सध्या पॉसिबल नाही आहे। त्या कारणाने आपण गहू लागवड करत आहोत मित्रांनो। तर त्याचीच तयारी सुरू आहे मित्रांनो। तर गहू आपण निवडला आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो। अजित 108 म्हणून आहे मित्रांनो व्हेरायटी, बघू शकता अजित 108। याची चांगले रिझल्ट आहे मित्रांनो। त्यासोबत आपण खत देणार आहोत रायझर जी, जे की उत्कृष्ट दर्जाचं ह्युमिक ॲसिड आहे। 10 किलोची बॅग आहे। आपलं अर्धा एकर क्षेत्र आहे मित्रांनो, आणि 10-26-26 बॅग बघू शकता। 10-26-26ची एक बॅग देणार आहोत मित्रांनो अर्धा एकरमध्ये। तर गव्हाचं आपण सध्या नियोजन सुरू आहे, पाईप लावणे सुरू आहे मित्रांनो। स्प्रिंकलरने पहिलं पाणी देणार आहोत। आता लगेच आपण पेरणी करणार आहोत। कापूस मित्रांनो आपला एक वेचा झालेला आहे, दुसरा वेचा सुरू आहे, मजूर दिसत असेल तुम्हाला। पहिला वेचा मित्रांनो आपला 5 क्विंटल निघालेला आहे। आपला 3 एकरचा प्लॉट आहे। दादा लाड पद्धतीने आपण लागवड केलेली आहे, हे मागे आपण सांगितलं आहे सर्व। तर पुढचं नियोजन सांगू मित्रांनो। तर आज आपल्याला फक्त गव्हाबद्दल बोलायचं होतं। खूप दिवसानंतर करत आहोत मित्रांनो, कारण की भरपूर आता कामं वाढलेले आहे शेतीचे, आणि तिकडे आपलं सोयाबीन मित्रांनो हुतुतू, त्याचं आपल्याला भरघोस उत्पादन झालेलं आहे। एकरी 8चा ॲव्हरेज बसला आहे मित्रांनो, त्याबद्दल नंतर कधी बोलू। तर आज आपलं गव्हाचं नियोजन हे बघा मित्रांनो। आपण याच्या आधी पंजी केलेली होती, 5 पावडे राहते, त्याने नांगरणी केली आणि त्यानंतर रोटावेटर करून घेतलं आहे, आणि आपण आता यात पेरणी करणार आहोत। तर अजित 108 तुम्हाला दाखवलं आहे, त्यासोबत रायझर जी, ह्युमिक ॲसिड आणि 10-26-26 हे खत। तर धन्यवाद मित्रांनो, याबद्दल गव्हाबद्दलच आपल्याला बोलायचं होतं। तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू शकता। धन्यवाद।